नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। समाजातील तेढ महाराष्ट्राला परवडणारी नाही, चिंतन शिबिरात बोलताना अजित पवारांचे मोठे विधान। मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करावी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। गावकी आणि भावकी एकत्र होती तसेच राहू, समाज तुटला तर अराजक निर्माण होते। आरक्षणाच्या मुद्द्यावर मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया आणि ओबीसी आरक्षणाला धोका, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। गोपीचंद पडळकरांच्या टीकेवरही व्यक्त केला संताप। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आमची लढाई ही ओबीसींचे अस्तित्व टिकवण्यासाठी असून ओबीसी हक्क आणि अधिकार बचाव यासाठी आज तमाम ओबीसी बांधवांनी एकीची वज्रमूठ आवळली आहे, ती अशीच कायम ठेवा आणि लढ्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केजमध्ये आज झालेल्या ओबीसी मोर्चा प्रसंगी करण्यात आले। आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी केज येथील धारूर चौकातून तहसील कार्यालयावर ओबीसी महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील सहभागी झाले होते। या मोर्चावेळी केज शहरातील सर्व रस्ते गर्दीने जाम झाले होते। मोर्चा दरम्यान सर्वत्र दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची प्रतिमा आंदोलकांच्या हातामध्ये दिसून येत होती। महाएल्गार मोर्चाच्या माध्यमातून प्राध्यापक हाके यांनी सरकारला खणखणीत इशारा दिला असून ओबीसींचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि तसा कोणी प्रयत्न केला तर तो कदापि सहन केला जाणार नाही असेही हाके यावेळी म्हणाले। या मोर्चात केज तालुक्यासोबतच बीड जिल्ह्यातून ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सभेमध्ये पुन्हा एकदा नेमकं मोठ्या संख्येने बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल मारून पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पातळीचे वक्तव्य केले असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील व त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अश्लील व घाण भाषेमध्ये उल्लेख केला आहे। पडळकर यासारख्यामुळे महाराष्ट्राच्या चांगल्या परंपरेला तडा जात आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सुसंस्कृतपणे राजकारण केले जाते, परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा फासण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले असून वेळेवर गोपीचंद पडळकर यांना आवरावे असे आवाहन बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे। जालन्याच्या अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गलहाटी धरण संघर्ष समितीकडून गलहाटी धरणाचे जलपूजन आज दिनांक 19/9/2025 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले। गलहाटी धरण हे 100% भरल्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला असून बारसवाडा ग्रामस्थ, गलहाटी धरण संघर्ष समिती अध्यक्ष राधाकिशन मैंद, उपाध्यक्ष पांडुरंग गटकळ, सचिन जाधव, सदस्य सुरेश काळे, राजेंद्र साळुंके, गणेश जोशी, शहापूरचे माजी सरपंच बाबासाहेब गायकवाड व बारसवाडा येथील पंढरीनाथ माळकरी व ग्रामस्थ यांच्या हस्ते गलहाटी धरणाचे जलपूजन करण्यात आले। यावेळी बारसवाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा दर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी, बारसवाडा। बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आज अचानक बीड जिल्हा रुग्णालयास भेट दिली। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांचा आज शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे, त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि अन्य मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी केली होती। मात्र याच वेळी SP नवनीत कामत यांचे अंगरक्षक असलेले पोलीस कॉन्स्टेबल राऊत यांच्या पत्नीची बीड जिल्हा रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूती झाल्याचे समजले। माहिती मिळताच बाकीची कामे व शुभेच्छा स्वीकारणे हे सर्व बाजूला ठेवून त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या समवेत थेट बीड जिल्हा रुग्णालयात धाव घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शहाणे, समन्वयक डॉक्टर हनुमंत पारखे व तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेतली आणि अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी राऊत यांचे बाळ आणि बाळाच्या आईच्या आरोग्याची अस्तेवाईकपणे विचारपूस केली।
जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कामाचा मोठा व्याप आणि व्यस्त दिनचर्या असताना देखील नवनीत कामत यांनी या भेटीतून आपल्यातील माणुसकी व सहृदयतेचे दर्शन घडवले। बीड येथे रुजू झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचे अत्यंत प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत। शिस्तप्रिय, कार्यतत्पर, सजग आणि मृदू परंतु प्रसंगी कठोर आणि सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याशी निष्ठा असलेला अधिकारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण होत आहे। कायदा, सुव्यवस्था, शांतता राखण्यासाठीची उपाययोजना आदी विविध कामाबरोबरच पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक हे कुटुंब प्रमुख म्हणून बारकाईने आणि गांभीर्यपूर्वक पाहत असल्याचे या प्रसंगावरून दिसून येत आहे। आणि आता बातमी लाचखोर ग्रामसेवकाची। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून गंगाधर सुरेश ठोंबरे वय 44 वर्षे असे त्याचे नाव असून तो केज तालुक्यातील केकत सारणी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे। मूळ गाव सारणी सांगवी तर हल्ली मुक्काम भगवान बाबा चौक, अंबाजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणी राहत असून घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाकी प्रमाणपत्राच्या मोबदल्यात 5,000 रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागण्यात आली होती, परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली। प्राथमिक पडताळणी केल्यानंतर ठोंबरे यांनी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे उघड झाले व पहिला हप्ता म्हणून 2,000 रुपये घेण्याचे मान्य केले। याच अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 18 सप्टेंबर रोजी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 2,000 रुपयांची लाच स्वीकारत असताना पंचायत समिती कार्यालय केज परिसरात गंगाधर ठोंबरे यांना सापळा पथकाने रंगेहात पकडले। लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून ठोंबरे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते। सदरची कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसला असून तालुक्यातील तामसवाडी, वाटापूर, गोमळवाडी रोडवरील शिंगोरी नदीला महापूर आलेला आहे। गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास भयंकर अतिवृष्टी झाली असून नेवासा तालुक्यातील भानहिवरे, माळी चिंचोरा, भेंडा या सर्व परिसरामध्ये सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी यासह सर्व खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे। तरी नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लगे यांच्याकडून व या परिसरातील शेतकऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू मुंगसे, नेवासा। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।